श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे आपल्या जीवन आहे सुंदर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा संध्याकाळची छान अशी वेळ आहे, म्हणजे संध्याकाळचे 4:30 वाजलेले आणि 4:30च्या वेळेस आमच्या सोलरचं पाणी एवढं चालतं. ऊन कमी झालं की पाणी पण कमी होतं. आता पाणी बंदच होईल अर्धा तासामध्ये. आम्ही चाललेलो आज इकडं शेतामध्ये फेरफटका मारायला. चिकूच्या झाडाचे चिकू काढून घ्यायचे आम्हाला आज, म्हणून चाललेलो आहे मुलं आणि शेतामध्ये. एकदम छान थंडगार पाणी आणि हे आमचं आंब्याचं झाड. गेल्या वर्षी याला 3च आंबे आले होते आणि मस्त पिकले होते. केशर एक नंबर आंबा आहे चवीला. हा ना, निम्मा बहर जळतोय आंब्याचा. गळायला नाही पाहिजे, जेवढ्या येते तेवढं राहायला पाहिजे. किती छान आहेत. खाली पडले बारीक बारीक. लाडू चाललाय कैऱ्या गोळा करायला पडलेले. मस्त अशा कैऱ्या लागलेल्या बघा छोट्या छोट्या. एका साईडला कैऱ्या आहेत आणि एका साईडला त्याच आंब्याच्या झाडाला अशी नवीन पालवी फुटली बघा, नवीन पान आलेली आणि ते एक पण कैरी आलेली नाही. कशामुळं असं एका झाडाला झालं असेल. इकडे एक पण कैरी नाही, इकडं कैऱ्यांनी गच्च भरले झाड. खूप छान चवदार आंबा आहे आमचा हा. असं म्हणून मी आलोय, समोर दाखवतोय कुठं कुठं मोठ्या झाल्यात, कुठं बारक्या राहिल्यात. अतिशय मधुर आणि गोड असा आंबा आहे बघा. आमच्या समोर खूप आनंद होतो कैऱ्या लागल्यानंतर. आता आलो आम्ही चिकूच्या झाडापाशी. तर भरपूर दिवसापासून आम्हाला त्या चिकूच्या म्हणजे चिकूला फळाला पाड लागलेलंच कळलं नाही आणि इतके चिकू पाखरांनी खाऊन टाकलेले. सगळ्या रानात चिकू पडलेले दिसल्यानंतर आम्हाला कळलं की आता हे पिकतायत, तोडून न्यावं. बरेच चिकू पाखरांनी खाल्ले. तर जाऊ द्या, पक्ष्यांसाठी पण आपण थोडंसं दिलं पाहिजे. बघा किती मोठा चिकू, एक एक अगदी एका हातात एकच चिकू बसते बघा, एवढा आकार आहे. काही मोठे आहेत, काही लहान आहेत. तर घेणार आहेत आम्ही सगळे तोडून. 2 झाड आहेत आणि दोन्ही झाडांचे चिकू वेगवेगळे आहेत. तर आल्या आल्या मस्त असं समोर एक पिकलेला चिकू सापडला बघा इथं. झाडाला पिकलेलं फळ एवढं छान गोड लागतं ना, आणि ते पण आपल्या घरच्या ज्या आपण आपल्या हाताने लावलेलं झाड असतं त्याला पहिल्यांदा फळ येतं आणि ते झाडाला पिकलेलं सापडतं, त्यावेळेस एक वेगळाच आनंद असतो. तर घेतोय आम्ही आता इथं पटपट चिकू काढून. सार्थकला एक घमेल धरून थांबवले आणि मी त्यात तोडून टाकते. समू पण पलीकडून तोडतोय. आता वरचे झाडावरचे जे हाताला येणार नाही चिकू ते वरती चढूनच काढावं लागणार आहे त्याला. झाड तर एकदम बारीक आहे, वर चढायला पण नको वाटते, पण हळूहळू काढू बघू आता कसं तरी. चढलेलं आहे समोरवरती. चिकू काढायचं काम जरा हेच असतं, अवघडच असतं. म्हणजे त्यातून ते चिक येतो ना, त्यामुळे ती अंगावर डोळ्यात पडायची भीती असते, त्यामुळे जरा जपूनच काढावं लागतं झाडावरून. थोडं आम्हाला वाटलं थोडंच निघते, पण गेल्यानंतर एक एक तोडल्यावरती कळलं की बरंच चिकू निघतात ते. आता त्याला म्हणलं तू फांद्या वाकव खाली आणि मी घेते तोडून पटपट. कसं वाकवतोय. त्याला हे असलं शेतातलं काही काम करायचं म्हणलं एकदम उल्हास असतो, उत्साह असतो त्याच्या अंगामध्ये. घेतोय आम्ही तोडून. एवढे झालेले आणि आता पुढच्या झाडाकडे चाललोय आम्ही. तिथे 4-5 वरती राहिलेले, पण राहू द्या. पक्षी खातील नाही तर कधीतरी काढता येतील. तर हे बघा आमचं दुसरं आंब्याचं झाड आहे. त्याला आत्ताशी थोडासा मोहर लागलाय पहिल्यांदा. छोटंच झाड आहे हे. तर ह्याला कसं आंबा येते ते ह्यावेळेस कळण, कशी कैरी येते काय माहीत. राहते की वाऱ्याने बराचसा गळून पण जातोय मोहर. कैऱ्या लागल्यात तरी पण बराच कैऱ्या गळून पडतायत. घरासमोरच अशी आम्ही झाडं लावलेली बघा. पहिला आम्ही राहायला आलो त्यावेळेस इथे एक पण झाड नव्हतं. 2-3 वर्षात झाडं लावली आणि त्याची फळं पण खायला आली. याचा खूप आनंद वाटतोय आम्हाला. मग आता ह्या चिकूचा आकार वेगळाच आहे, उभा चिकू हा. घेतोय काढून पटपट. इकडं पण ह्या झाडाला जरा जास्त पिकलेले चिकू गावले आम्हाला. पक्ष्यांनी भरपूर खाली खाऊन टाकलेले पण सापडले. सार्थकला सापडला का पिकलेला, खातोय तो बसून मस्तपैकी. तर कुणाकुणाकडे अशी झाडं आहेत चिकूची नक्की कमेंट करून सांगा. आता इथं हात धुवून घेतोय आम्ही पाण्यामध्ये. पाणी पण बंद होईन आता मोटर. ऊन कमी झालेलं आहे एकदम. कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ पाहायला आवडत असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.